Question number 66. APH, a publishing house, published cost accounting textbook. म्हणजे एक पब्लिशिंग हाऊस आहे आणि ते काय करताय, कॉस्ट अकाउंटिंगचं टेक्स्टबुक पब्लिश करताय. द फॉलोइंग आर सम एक्सपेन्सेस इन सर्टन पिरियड, म्हणजे काही खर्च त्याच्याशी रिलेटेड दिलेले. अमाऊंट पेड टू द एम्प्लॉई फॉर प्रूफिंग अँड एडिटिंग, म्हणजे ते टेक्स्टबुकचं प्रूफ करायचं आणि एडिट करण्याचे चार्जेस आहे 50,000. अमाऊंट पेड टू द प्रोफेशनल कन्सल्टंट फॉर प्रूफिंग, म्हणजे कन्सल्टंटला आपण प्रूफिंगसाठी पैसे दिलेले, म्हणजे ते एकदा बुक तयार झाल्यानंतर आपण प्रूफ करतो की बरोबर आहे की नाही ते. हायर चार्जेस फॉर स्पेशल बाइंडिंग इक्विपमेंट, म्हणजे ते बुक बाइंडिंगचे पैसे आपण त्याला दिलेले आहेत. सॅलरी पेड टू द प्रेस मशिनरी वर्कमॅन, वर्कमॅन म्हणजेच वर्कर. सबसिडी रिसिव्ड फ्रॉम द अकाउंटिंग बॉडी टू एनकरेज सच वर्क, म्हणजे आपल्याला त्या अकाउंटिंग इन्स्टिट्यूशनकडनं आपल्याला सबसिडी मिळाली, म्हणजे इज आवर इन्कम. इनवर्ड फ्रेट ऑफ पेपर फॉर पब्लिशिंग, म्हणजे आपण पेपर आणले, त्या पेपर आणण्यासाठी लागलेला खर्च इनवर्ड फ्रेट त्याला बोलणार. पेनल्टी पेड टू द बिझनेस स्कूल, अ मेजर कस्टमर फॉर नॉट रिलीजिंग द बुक्स ऑन टाइम when the academic year started, म्हणजे जेव्हा आपलं अकॅडमिक इयर स्टार्ट झालं तेव्हा आपण इन टाईममध्ये पेमेंट करायला पाहिजे होतं, पण आपण ते पेमेंट केलं नाही आणि त्यामुळे आपण पेनल्टी पेड केली. सो इज आवर एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ द इंक यूज इन पब्लिशिंग, म्हणजे ती इंक जी आपण वापरली ती प्रिंट करण्यासाठी त्याच्यासाठी लागलेली कॉस्ट आहे 30,000. रॉयल्टी ऑन सेल 70,000. पेमेंट मेड इन फॉरेन करन्सी, म्हणजे आपण पेमेंट केलं फॉरेन करन्सीमध्ये फॉर परचेस ऑफ स्पेशल पेपर फॉर कव्हर पेज. कव्हर पेजसाठी आपण पेपर मागवलेला होता फॉरेनकडनं आणि त्याच्यासाठी आपण पेमेंट केलं आहे आणि ते पेमेंट आहे $100 आणि $1चा रेट आहे 68 रुपीज, म्हणजे 100 × 68 जर केले आपण तर 6,800 होतं. ओके. यू आर रिक्वायर्ड टू प्रेझेंट, हा सगळ्यात महत्त्वाचं पुढे, यू आर रिक्वायर्ड टू प्रेझेंट, म्हणजे आपण ते प्रेझेंट केलं पाहिजे. काय प्रेझेंट केलं पाहिजे? द आयटम दॅट विल बी कन्सिडर्ड अंडर द एलिमेंट डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे हे जे 1 to 10 त्यांनी जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत त्याच्यामधले डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते ते आपल्याला सांगायचं आहे. फॉर publishing and also list the item that will require disclosure according to CAS 10. You are also required to state why and under which element of cost you will account for items that you have not shown under the direct expenses. म्हणजे आपल्याला इथे 3 गोष्टी त्यांना आन्सरमध्ये द्यायच्या. नंबर 1 की विच एक्सपेन्सेस कम अंडर दॅट डायरेक्ट एक्सपेन्सेस, विच एक्सपेन्सेस विच आर कम अंडर द डिस्क्लोजर, आणि थर्ड वन जे एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येत नाही तर ते का डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येत नाही, यू हॅव टू गिव्ह द रिझन ऑल्सो. म्हणजे हा तुमचा जसं अकाउंटमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड AS असतं त्याचं कॉस्टिंगमध्ये कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आहे and 10 is related to your direct expenses. You may present a serial number, SI number लिहिलंय तिथे, and amount column without copying details. Column contain into your answer book, म्हणजे तुम्हाला प्रेझेंट कसं करायचं आहे तर तुम्ही SI नंबर द्या आणि अमाऊंट द्या बस. विदाउट कॉपिंग डिटेल्स, विदाउट कॉपिंग डिटेल्स म्हणजे काय, जर तुम्ही इथे बघितलं SI नंबर, डिटेल्स आणि अमाऊंट हे 3 कॉलम आहेत, तर त्यांनी काय लिहिलं आहे SI नंबर द्या डिटेल आणि अमाऊंट द्या, डिटेल्स देऊ नका. आता त्यांनी ज्या पद्धतीमध्ये त्यांनी तुम्हाला आन्सर विचारलाय
त्या पद्धतीमध्ये तुम्हाला आन्सर तिथे प्रेझेंट करायचं इन युअर आन्सर इन युअर पेपर. दॅट्स इट. ओके. सो पहिलं आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते कोणते येणार ते लिहायचं. क्वेश्चन नंबर 66. डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते कोणते येणार ते लिहायचं आपल्याला. पहिला आपण डिस्कस करूया. पहिला खर्च आहे अमाऊंट पेड टू द एम्प्लॉई फॉर प्रूफिंग अँड एडिटिंग. लक्षात ठेवा एकूण 3 डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आपण कॉस्ट शीट मध्ये शिकलेलो आहोत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग आपल्याला कोणते खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात याचं थोडं तरी नॉलेज असेलच. बिकॉज वी लर्न इट कॉस्टिंग, कॉस्ट शीट. अमाउंट पेड टू द एम्प्लॉय फॉर प्रूफिंग एंड एडिटिंग. राउंड अबाउट एम्प्लॉई हम लोगों ने अमाउंट पेड किया है. किसको पेड किया हम लोगों ने? एम्प्लॉई. अबे एम्प्लॉई कौन है? वर्कर. I know it is directly related to the production, no doubt, but it is not a direct expenses. Why it is not a direct expenses? Sir, because हम लोगों ने अमाउंट किसको पेड किया है? एम्प्लॉई को पेड किया है. एम्प्लॉई कौन है? एम्प्लॉई इज आवर वर्कर. So is come under the head direct wages. वहां पे लिखो because salary पेड किया है. wages. अमाउंट पेड टू द प्रोफेशनल कन्सल्टंट फॉर प्रूफिंग. आता हा आपण इथे एम्प्लॉईला पेमेंट नाही केलंय, प्रोफेशनल लोकांना पेमेंट केलंय ज्याला आपण प्रूफिंग साठी काम दिलेलं होतं. यस, इट इज अ डायरेक्ट एक्सपेन्सेस. हायर चार्जेस फॉर स्पेशल बाइंडिंग इक्विपमेंट. आपण ते बुक बाइंडिंग करून घेतले त्याचे चार्जेस पेड केलेले. यस, इट इज अ डायरेक्ट एक्सपेन्सेस. सॅलरी पेड टू द प्रेस मशिनरी वर्कमैन. नो, इट इज नॉट अ डायरेक्ट एक्सपेंसेस. इट इज अ डायरेक्ट वेजेस बिकॉज हम लोगों ने सैलरी पेड किया. सब्सिडी रिसीव्ड फ्रॉम द अकाउंटिंग बॉडी टू एनकरेज सच वर्क. रिसीव्ड बोला है तो ये अपना खर्चा नहीं है, इज नॉट आवर एक्सपेंसेस. सब्सिडी मिला है अपने को, सो इट इज डिडक्टेड फ्रॉम योर एक्सपेंसेस, बट इट इज अ डायरेक्ट. इनवर्ड फ्रेट ऑफ पेपर फॉर पब्लिशिंग. हम लोगों ने पेपर लाया है, तो पेपर जब हम लोगों ने लाया है तो उसको हम लोगों ने इनवर्ड चार्जेस पेड किया है. जब हम लोगों ने इनवर्ड चार्जेस पेड किया है, किस लिए पेड किए इनवर्ड चार्जेस? सब पेपर लाने के लिए. पेपर क्या है? बोलो, पेपर क्या है? मटेरियल है. इज अ डायरेक्ट but it is not a direct expenses, is a direct material. तो ये डायरेक्ट एक्सपेंसेस नहीं है. पेनल्टी पेड, बस यहां पे खत्म. पेनल्टी बोला है. अरे कॉस्ट शीट में फाइनेंशियल एक्सपेंसेस नहीं आता है. हम लोगों ने पढ़ा है कॉस्ट शीट में पेनल्टी, इंटरेस्ट, ये नहीं आता है कॉस्ट शीट में. इट इज नॉट अ कॉस्ट रिलेटेड टू द कॉस्ट. आगे पढ़ेंगे ही नहीं हम. कॉस्ट ऑफ इंक यूज इन द पब्लिशिंग. इंक हम लोगों ने यूज किया, उसके लिए पैसा लिया, इंक परचेस किया. मटेरियल, डायरेक्ट मटेरियल, सो ये भी डायरेक्ट एक्सपेंसेस नहीं है. रॉयल्टी ऑन सेल, यस, इज अ डायरेक्ट एक्सपेंसेस. पेमेंट मेड इन फॉरेन करेंसी फॉर परचेस ऑफ स्पेशल पेपर फॉर कवर पेज. अभी आपको समझा रहेगा ये क्या है. इज अ डायरेक्ट एक्सपेंसेस? नो, इज अ डायरेक्ट मटेरियल बिकॉज हम लोगों ने पेपर मंगाया है. इज अ डायरेक्ट मटेरियल. खलास. नाउ हाउ यू प्रेजेंट द आंसर. आप अपना आंसर कैसा प्रेजेंट करेंगे, ये सबसे बड़ा इंपॉर्टेंट पार्ट है यहाँ पे. क्वेश्चन नंबर 66. फर्स्ट उन्होंने क्या पूछा है यहाँ पे? डायरेक्ट एक्सपेंसेस. कौन कौन सा डायरेक्ट एक्सपेंसेस है? लिखते समय कॉलम के लिए
का डिटेल्स। एसआई नंबर में क्या क्या आएगा, अभी हम लोगों ने डिस्कस किया है, क्या क्या आएगा एसआई में। एसआई नंबर 2 अमाउंट इज 20,000। बाद में एसआई नंबर 3 शाबाश 40,000। इसके बाद नंबर 5 ये भी डायरेक्ट में आता है, लेकिन वो अमाउंट हम लोग ब्रैकेट में लिखेंगे बिकॉज इज नॉट अवर एक्सपेंसेस। बाद में 9 70,000 बस। दिस इज द डायरेक्ट एक्सपेंसेस एज पर कॉस्ट अकाउंटिंग स्टैंडर्ड 10। दैट्स इट। नंबर 1 का आंसर हो गया। नंबर 2 डिस्क्लोजर में क्या दिखाएंगे हम लोग। डिस्क्लोजर अंडर CAS 10 क्या क्या आएगा डिस्क्लोजर में। ये 15,000 वाला, और क्या आएगा ओ पेनल्टी वाला, बस ये दो ही डिस्क्लोजर में आएंगे। बाद में थर्ड बोला है उन्होंने, थर्ड क्या बोला, अदर आइटम्स जो डायरेक्ट एक्सपेंसेस में नहीं आते हैं, देयर क्लासिफिकेशन एंड रीजंस। यानी जो अदर आइटम है जो डायरेक्ट एक्सपेंसेस में नहीं आता है तो किधर आएगा वो भी पूछा है उन्होंने, और रीजन भी पूछा है। तो इसमें नंबर 1 ऐसा है और अमाउंट, और यहां पे रीजन। ऐसा है नंबर 1 50,000, ये डायरेक्ट एक्सपेंसेस नहीं है तो ये क्या है, ये किधर आएगा, इज अ सैलरी। सैलरी है इसलिए हेंस डायरेक्ट वेजेस। बाद में एसआई नंबर 4, एसआई नंबर 4 में क्या है, 1 लाख का अमाउंट है, सैलरी है, हेंस कहां पे जाएगा ये, डायरेक्ट वेजेस। सैलरी है इसलिए वो डायरेक्ट वेजेस में जाएगा। नंबर 6 10,000 डायरेक्ट मटेरियल। बिकॉज पेपर हम लोगों ने लाया पेपर, तो पेपर इज अ डायरेक्ट मटेरियल, और पेपर लाते समय हम लोगों ने इनवर्ट चार्जेस पेड किया, सो इज आल्सो पार्ट ऑफ योर डायरेक्ट मटेरियल। कॉस्ट शीट में पढ़ा है हम लोगों ने। देन नंबर 7 25,000 इज अ पेनल्टी। पेनल्टी एक्सक्लूडेड फ्रॉम द कॉस्ट अकाउंटिंग, फ्रॉम द टोटल कॉस्ट, बस। नंबर 8 30,000 डायरेक्ट मटेरियल। इंक इज अ पार्ट ऑफ योर मटेरियल, यहां पे लिखो चाहिए तो इंक इज द पार्ट ऑफ मटेरियल। And the last one, number 10 6,800 is a direct material, और पैसे मंगाया है, so is a direct material, is a part of your material. That's it, the answer is over. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला CAS 10 हे थोडं वाचणं गरजेचं आहे, ठीक आहे। प्रॉब्लेम काढला, थेओरेटिकल प्रॉब्लेम आहे, पुढेही तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण हा पार्ट तुम्हाला युटिलाइज होऊ शकतो। इज दॅट ओके? थँक यू.